नमस्कार. आजच्या काळात बुद्धिमत्तेबरोबरच आपल्याला गरज आहे ती म्हणजे भावनिक आणि आध्यात्मिक अधिष्ठानाची. आणि हीच गरज ओळखून स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस यांनी दिनांक 27 ते 31 डिसेंबर 2023 या दरम्यान युवकांसाठी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केलं. याविषयी बोलताना काही शिबिरार्थी म्हणाले, पॉझिटिव्हिटी ती खूप आम्हाला आवडली आणि मंदिराचं जे नियोजन वगैरे केलं किंवा इकडच्या सोयी सुविधा खूपच छान होत्या. आणि इकडे आम्हाला लागलेले प्रशिक्षक किंवा त्यांनी दिलेलं आम्हाला व्याख्यान हे खूपच लाभदायक ठरेल आमच्या पुढील आयुष्यासाठी असं मला वाटतं. आणि इकडे दिवसभरात आम्ही सकाळी 4 वाजता उठून योग केले असतील, मग त्याच्यानंतर ध्यान, परत ते व्याख्यान ऐकलेलं आणि मग संध्याकाळी खेळलेले खेळ हे खूपच छान होते आणि इकडचं नियोजन मला खूपच आवडलं. माझं नाव नितीन कुबलगिरे. इथे येऊन या शिबिरात येऊन माझा अनुभव खूप सुंदर होता. आम्ही खूप नवीन वेगवेगळ्या गोष्टी शिकलो. सर्वात प्रथम पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय हे खूप चांगल्या प्रकारे शिकवलं गेलं. जे व्यक्ती आम्हाला लागलेले ते खूप उत्कृष्ट होते. माझं नाव श्रेया सुनील कणकोटकर. मी SYBSC PM मध्ये शिकत आहे. मी नेव्हल एनसीसीचा कॅडेट आहे. तर मी इथे व्हॉलेंटियर म्हणून आलो होतो. तर मी इथे पहिल्यांदा आलो. सो मी जेव्हा पहिल्यांदा देवळात आलो तेव्हा मला खूप पॉझिटिव्ह वाईब झालं. एकदम सगळं रिफ्रेशिंग वाटलं. आणि जसं जसं मी इथे काम करत गेलो तसं मला जाणवलं की हे लेक्चर खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे आणि आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी खूप उपयोगी आहे. व्यक्तिमत्व विकासातला एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शारीरिक स्वास्थ्य. आणि आपल्या भारताला योगशास्त्राचा अतिशय समृद्ध वारसा लाभलेला आहे. या योगाद्वारे शारीरिक स्वास्थ्य खूपच चांगल्या पद्धतीनं विकसित करता येतं. म्हणूनच योग प्रशिक्षक श्री राजू पोकरे सर यांनी या शिबिरादरम्यान युवकांना योगासनं आणि प्राणायाम यांचं महत्त्व स्पष्ट करून सांगितलं आणि त्यांच्याकडून त्यांची प्रात्यक्षिकं सुद्धा करून घेतली. आजच्या काळात भावनिक बुद्धिमत्तेला खूपच महत्त्व आहे आणि या भावनिक बुद्धिमत्तेची गरज आणि महत्त्व प्राध्यापिका बीना कळंबटे यांनी आपल्या व्याख्यानातून शिबिरार्थींना समजावून सांगितले. शिबिरार्थींसाठी सेवा मंडळाच्या गोशाळा भेटीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं. यामध्ये शिबिरार्थींना तज्ज्ञांनी देशी गायींचे उपयोग आणि महत्त्व स्पष्ट करून सांगितलं. शारीरिक स्वास्थ्य आणि संघ प्रवृत्तीच्या विकासाच्या दृष्टीनं या शिबिरामध्ये युवकांसाठी अनेक मैदानी खेळांची सत्र आयोजित करण्यात आली होती. या मैदानी खेळांचा आनंद सर्वच शिबिरार्थींनी मनसोक्त घेतला. स्वामी अद्वयानंद यांनी आनंद योग या विषयावर हसत खेळत एक अत्यंत माहितीपूर्ण सत्र या विद्यार्थ्यांसाठी घेतलं. रत्नागिरीतील प्रथितयश वकील श्री दीपक पटवर्धन यांनी विकसित भारतासाठी युवकांचं काय योगदान असावं या संदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्राटक ही योगाभ्यासातली एक महत्त्वाची ध्यान प्रक्रिया आहे आणि ह्या ध्यानक्रियेची माहिती आणि प्रात्यक्षिक या शिबिरातील युवकांना मानसिक स्थिरता आणि स्वास्थ्य यासाठी देण्यात आलं. आशिष तेंडुलकर सर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याविषयी अत्यंत सखोल माहिती आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना या शिबिरादरम्यान दिली. सगळ्या माणसांचा चेहरा ओळखू शकतात. फोटो दाखवला फोटोतला चेहरा ओळखू शकतात. जॉब इंटरव्ह्यूच्या गेल्यावरच जो बोलका माणूस होतो तो येऊन जातो. का होऊन जातो काय त्याला एक्सप्रेशन
सवयच नाही आहे. ठीक आहे ना. हा ह्याच्यामध्ये माननीय जयंतराव देसाई यांनी स्वामी स्वरूपानंद यांच्याविषयीच्या हृदय आठवणी या विद्यार्थ्यांना सांगितल्या. तसंच त्यांनी संस्था, स्वामीजींचं कार्य आणि एकूणच स्वामींविषयीची सखोल माहिती या विद्यार्थ्यांना दिली. प्राध्यापक सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश दर्शन आणि निरीक्षण याचं एक सत्रही या शिबिरातील युवकांसाठी खास आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराची सांगता दिनांक 31 डिसेंबर रोजी माननीय शिल्पाताई पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली एका छोटेखानी समारोप समारंभानं झाली.